हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मसाला अंडा मॅगी. सो त्यासाठी आपण सर्वप्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये आपण जिरे टाकलेलं आहे, तसंच कढीपत्ता आणि हिरवी मिरची देखील टाकलेली आहे. आणि ते गरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये अर्धा कापलेला कांदा टाकणार आहोत आणि त्या कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. तसंच दुसऱ्या साईडला आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे एका भांड्यात आणि हे मॅगीचं पॅकेट आहे त्याच्यातला आपण मसाला साईडला काढून ठेवला आणि मॅगीचे नूडल्स जसेच्या तसे आपण त्याच्यात टाकलेले आहेत. तोडायचे नाहीत, ते व्यवस्थित उकळत्या पाण्यात टाकल्यावरती त्याला आपण स्टर करून घ्यायचं आहे, जेणेकरून मॅगीचे नूडल्स एकमेकांना चिकटत नाही, मोकळे होतात. कांदा मऊ झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेऊया. ते टाकून झाल्यावरती त्याला व्यवस्थित परतायचं आहे. साईड बाय साईड आपली मॅगी देखील शिजत आहे आणि त्याच्यात आता आपण अर्धा टोमॅटो टाकणार आहोत कापलेला. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये अंडं फोडून टाकणार आहोत. सो अंडं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकतात, 1-2 जे तुम्हाला जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये अंडी घालू शकतात. अंडा आपण फोडून टाकलेलं आहे आणि आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून त्याला पूर्ण फ्लेवर आला पाहिजे. तसंच बुर्जी कशी आपण करतो, पूर्ण कोरडी होईपर्यंत आपल्याला अंडं त्याच्यात मिक्स करायचं आहे. आणि आता हे मॅगीचे नूडल्स आपण त्या पाण्यातून काढून जी आपण अंड्याची बुर्जी केलेली आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते मऊ व्यवस्थित शिजलेले असले की त्याच्यावरती आपण जो मसाला टाकणार आहोत तो व्यवस्थित लागतो. आता आपण त्याच्यामध्ये जो साईडला काढून ठेवला होता मॅगीचा मसाला तो वरून टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सो अशा प्रकारे आपली ही अंडा मॅगी तयार झालेली आहे आणि आता मी ती टेस्ट करून बघते. खूप इझी आहे, खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा. थँक्यू.